संतोष देशमुख प्रकरणामध्ये महाराष्ट्रात दिवसागणिक वातावरण तापतच चाललेलं आहे। रोज नवीन धक्कादायक गोष्टी खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत। वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याच्यावर खंडणीचा आरोप आहे त्याची पोलीस कोठडी संपली आहे, त्याला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। पण त्याआधीच काल दिवसभरामध्ये मस्साजोगमध्ये अनेक घडामोडी घडल्या। संतोष देशमुखांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं, त्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये फडणवीसांनी उडी घेतलेली आहे। फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। फडणवीसांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना आणि बीड अधीक्षकांना फोन करून नक्की कुठले आदेश दिलेले आहेत, काय सूचना दिलेल्या आहेत, या फोनवर नेमकं त्यांचं काय बोलणं झालेलं आहे, एकूणच फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका घेतलेली आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। काल दिवसभर जर आपण बघितलं तर बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर मस्साजोगचे गावकरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक झाले होते। वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपलेली आहे, त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पण त्याआधीच धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की जो काही तपास या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे त्याची माहिती आम्हाला मिळत नाहीये। पोलीस अधिकारी हा सगळा तपास जो काही सुरू आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीयेत। आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये काय सुरू आहे, काय तपास चालू आहे याची माहिती मिळत नसल्यामुळे आम्हाला व्यवस्थित न्याय हवा आहे, देशमुखांना न्याय हवा आहे। त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये जो वाल्मिक कराड आरोपी आहे त्याचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला सहभागी करा, त्याच्यावर मोका अंतर्गत का कारवाई करण्यात आलेली नाहीये, या सगळ्यांवरून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर याआधी सुद्धा आपण जर बघितलं तर संतोष देशमुखांची जी मुलगी आहे वैभवी देशमुख हिने सुद्धा एक व्हिडिओ रिलीज करत असं म्हटलं होतं की तपास कुठपर्यंत चालला आहे हे आम्हाला कळत नाहीये। तपास यंत्रणा ज्या आहेत त्याच्यावर संशय व्यक्त केला होता वैभवी देशमुखने आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। आपण जर बघितलं तर एसआयटीची टीम सुद्धा फेरबदल या टीममध्ये करण्यात आलेला आहे। नवीन एसआयटीची टीम आता जी आहे ती पुन्हा एकदा स्थापन करण्यात आलेली आहे। 7 जणांची ही टीम आहे, कारण आधीच्या टीममध्ये जे अधिकारी होते त्यांचा आणि कराडचे जवळचे संबंध असल्याचं बोललं जात होतं। आता या सगळ्यांमध्ये फडणवीसांनी कालच्या या सगळ्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना आणि बीड पोलीस अधीक्षकांना, बीडचे एसपी नवनीत कावत यांना फोन केला होता। आता फोन करत फडणवीसांनी काय म्हटलं तर फडणवीसांनी एकूणच या सगळ्या तपासाचा, या सगळा जो तपास चालू आहे पोलिसांचा, सीआयडी अधिकाऱ्यांचा, याचा आढावा घेतला, त्या संदर्भात माहिती घेतली आणि काही महत्त्वाचे आदेश सुद्धा फडणवीसांनी दिलेले आहेत। आता कुठले आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत तर फडणवीस असं म्हणालेले आहेत की एकही आरोपी या प्रकरणामध्ये सुटता कामा नये, कुणाचीही दयावया करू नका। या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची ही माहिती आहे, कारण फडणवीसांची या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका असेल हा प्रश्न सगळीकडून उपस्थित केला जात होता। मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्या प्रकरणामध्ये काय बोलणार, काय आदेश देणार, ही मागणी मोठ्या प्रमाणात होत होती। धनंजय देशमुख फडणवीसांना मागणी करत होते की योग्य न्याय संतोष देशमुखांना हवा आहे। या सगळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडी अधिकारी असतील किंवा बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून तपास कुठवर चालला आहे याची माहिती घेतलीच। त्याचबरोबर दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि कुणाचीही दयावया करू नका असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड याला पोलीस कोठडीमध्ये हजर केल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वाल्मिक कराडचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग व्हावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असताना फडणवीसांनी आक्रमक भूमिका सगळ्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे। पुढे आता या सगळ्या तपासामध्ये काय महत्त्वाची माहिती समोर येते, ही कारवाई पुढे कशा प्रकारे होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।